बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे। बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झालेला आहे। प्रशिक्षण विमानाचा हा अपघात झालेला आहे। याआधी जानेवारी महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात बारामतीमध्ये झालेला होता। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता आणि आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झालेला आहे। हे प्रशिक्षणाचं विमान होतं असं कळतंय। ज्या विमानाचा अपघात झालाय बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झालेला आहे। पडलेल्या विमानाचे हे दृश्य आपण पाहतोय। आज झालेला हा अपघात आहे। याआधी 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात हा बारामतीमध्ये झाला होता आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला होता। आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये हा अपघात घडलाय। आपण दृश्य पाहतोय। पडलेल्या विमानाचे हे दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेत। सविस्तर तपशील देतील जयकुमार। विक्रांत, आपण बघू शकतो की बारामतीमध्ये 2 विमान प्रशिक्षण केंद्र आहेत। एक रेडबर्ड रेडबर्ड आहे आणि एक दुसरं कारवर एव्हिएशन सेंटर आहे। 2 विमान प्रशिक्षण केंद्र बारामतीमध्ये आहेत जे विद्यार्थ्यांना विमान प्रशिक्षण त्या ठिकाणी शिकवतात। यापूर्वी देखील आपण बघितलं की रेडबर्डचे 2 ते 3 विमानांचा अपघात यावेळी झालेला आहे। विद्यार्थ्यांना ज्यावेळी विमान चालवायला शिकवत असताना 2 ते 3 विमानांचा यापूर्वी देखील अपघात झालेला आहे आणि आताचे जे विमान आहे ते लँडिंग करत असताना धावपट्टीवरून खाली गेल्याचं दिसत आहे। व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की हे जे विमान आहे ती बारामती विमानतळाच्या हद्दीमध्ये लँड करत असताना त्या ठिकाणी कोसळलं आणि यामध्ये संबंधित प्रशिक्षण केंद्राकडून कोणतीही माहिती दिली गेली जात नाहीये की नेमकं हे विमान कोणत्या कंपनीचं आहे, एक रेडबर्डचं आहे की कारवरचं आहे, काही माहिती दिली जात नाहीये। आणि यामध्ये जे विमान शिकाऊ पायलट होते किंवा जे ट्रेनर होते यांची सध्याची परिस्थिती कशी आहे याची देखील माहिती कोणतीही दिली जात नाहीये। यामुळे परिसरामध्ये खळबळ व्यक्त केली जात आहे। धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।